आज आपण बनवणार आहोत नानखटाई रेसिपी विदाऊट ओव्हन रेसिपी आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. अगदी बेकरीसारखी खुसखुशीत अशी विदाऊट ओव्हन 3 साहित्यात फक्त ही नानखटाई बनवून तयार होते. तुम्ही चहाबरोबर खा, नुसती खा, अगदी मस्त लागते, टेस्टी लागते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे 1 कपाचं मेजरमेंट आहे. तर अर्धा कपापेक्षा थोडी जास्त साखर घेतली आहे, म्हणजे पाऊण कप आहे. अर्धा कप तूप घेतलं आहे, साजूक तूप मी इथं वापरलं आहे. ते मेल्ट न करताच इथं मी घेतलं आहे. आता ह्याला छान विस्करच्या साह्याने फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत क्रीमी टेक्स्चर येत नाही. हाताने किंवा अशा प्रकारच्या विस्करने तुम्ही फेटून घेऊ शकता. इथं बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता आपल्याला यात घ्यायचं आहे मैदा. त्यासाठी मी एका चाळणीत 1 कप मैदा घेतला आहे, पाव कप बेसन पीठ घातलं आहे. आता यात अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे, पाव चमचा सोडा. व्यवस्थित चाळून घेऊया. व्यवस्थित चाळलं गेलं पाहिजे जेणेकरून यात गुठळ्या राहणार नाहीत. आता यात घालायची आपल्याला विलायची पावडर. त्यासाठी मी पाव चमचा विलायची पावडर घेतली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हाताने व्यवस्थित एकजीव करून गोळा बनवून घ्यायचा आहे ह्याचा. तर विस्करने मिक्स करून घेतलं आहे आणि हाताने आता याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे. तर एवढ्या तुपात आपला मैदा व्यवस्थित मिक्स होतो, गोळा तयार होतो. यात दूध घालायची गरज नाही किंवा इतर दुसरं काहीही घालायची गरज नाही. तर हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे. तर गॅसवर मी पॅन ठेवला आहे प्रीहीट करण्यासाठी. तर मंद आचेवर ह्याला मी 10 मिनटं ठेवलं आहे. त्याच्यात ती रिंग घातली आहे जेणेकरून आपण ताट ठेवून त्याच्यावर झाकण ठेवू शकू अशी. इथं मी ताटाला तूप लावून घेते आणि आता या गोळ्यातले लिंबा एवढे छोटे छोटे गोळे काढून आपल्याला हाताने गोल करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि अलगद प्रेस करून थोडा चपटा केला आहे. आता वरून तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला ड्रायफ्रूट लावून घेऊ शकता जेणेकरून दिसायला छान दिसतं. हे खूप मोठी साईज नाही आहे घेतलेली, छोटे छोटेच गोळे केलेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे गोळे हे बनवू शकता. तर लिंबा एवढा गोळा घेऊन गोल करून अलगदमध्ये चपटा करून घ्यायचा आहे, असं प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बनवून घेऊ शकता. तर मी अशा प्रकारचे हे गोळे बनवून घेणार आहे. नानखटाईसुद्धा आपली बालपणीचीच आठवण आहे जी शाळेबाहेर मिळायची. तर मला तर खूप आठवण येते त्या दिवसांची. तर अशा पद्धतीने बघा मी सगळी नानखटाई तयार करून घेतली. आता 15 मिनटासाठी हे झाकण ठेवून देऊया. मीडियम फ्लेमवर हे 15 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचे. तर इथं 15 मिनटं झालेत, गॅस ऑफ केला आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी नानखटाई आपली तयार झाली आहे. गरम गरम आहे त्यामुळे मी आत्ता काढत नाही आहे. ताट आपल्याला साईडला घ्यायचे. तर मी हे खाली उतरवून घेते आणि थंड झाल्यावर आपल्याला काढून घ्यायची. भरपूर वेळा बाहेरची सुद्धा नानखटाई खाल्ली, पण जी आज नानखटाई मी घरी बनवली ती अगदी आमच्या शाळेबाहेर मिळायची तशीच झाली. अगदी टेस्टी, जिभेवर चव अजून रेंगळते. तर प्रत्येकाच्याच बालपणीच्या काही ना काही आठवणी असतात. तशीच मला ही नानखटाई खाल्ल्यावर माझ्या बालपणीची आठवण झाली. असो, तर तुम्ही नानखटाई बनवून बघा, अतिशय मस्त होते. लहान मोठ्या आवडीने खातील अशी तयार होईल. एका डब्यात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता कारण मुलांना आता सुट्ट्याच आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.